मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहतो की इकडे रमा ही अक्षयला कॉल करते. अक्षय म्हणतो येस. रमाने यावेळी कॉल केला याचा अर्थ रमालासुद्धा झोप येत नाही आहे. अक्षय लगेचच कॉल उचलतो आणि रमाला सांगतो, रमा तुला माहिती आहे का, मलासुद्धा झोपच नाही येत आहे. त्यावर रमा म्हणते, अक्षय सॉरी. त्याबरोबर अक्षय विचारतो, रमा अगं सॉरी कशासाठी म्हणतेस, काय झालं. त्यावेळी मग रमा ही अक्षयला म्हणते, ते मी तुम्हाला भेटूनच सांगेन. त्याबरोबर अक्षय म्हणतो ठीक आहे चालेल, मग तू सांगशील तेव्हा, तू सांगशील तिथे, तू सांगशील त्या वेळात मी यायला तयार आहे. त्यावर रमा म्हणते हो ठीक आहे, मी तुम्हाला सांगते नंतर. आणि मग ती फोन ठेवून देते. आणि रमा म्हणत असते, अक्षय आता मला तुम्हाला एकदा शेवटचं भेटायचं आहे. त्याबरोबर इकडे अक्षय विचार करत असतो, आय होप उद्या तरी रमा मला तिच्या मनातलं सगळं खरं सत्य सांगून टाकेल आणि सगळं व्यवस्थित होईल. तर इकडे रमा म्हणत असते की मला अक्षयला सगळं सांगून टाकावंच लागणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शशिकांत मुकादम हे फोनवरती बोलत उभे असतात. इतक्यात तिकडे अक्षय येतो. आता अक्षय हा शशिकांत मुकादमांना म्हणतो, बाबा मी आलो जाऊन. ते विचारतात कुठे चाललायस. अक्षय म्हणतो रमाने भेटायला बोलवले. बाय द वे स्वरा कुठे. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे तिचं थोडं बाहेर काम होतं, ती तिकडे गेली. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अहो पण रमा अचानक घरी आली तर. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात की जर रमा वगैरे आली तर तिला सांगा मी देवळात गेली आहे, मी लगेच मला फोन करावर, मग मी येईन असं तिने सांगितले. त्याबरोबर अक्षय म्हणतो बरं ठीक आहे, बरं चला मी निघतो. आय होप आज तरी रमा माझ्याबरोबर सर्व खरं बोलून टाकेल, मला तिच्या मनातल्या सर्व भावना सांगून समजून टाकेल. त्याबरोबर लगेचच इकडे आता शशिकांत मुकादम हे म्हणत असतात, अक्षय काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. तसंही आपण एवढा जबरदस्त प्लॅन केला होता की रमाला सगळं खरं सांगायला भाग पडणारच होता. त्यानंतर अक्षय हा शशिकांत मुकादमांना मिठी मारतो आणि तिकडनं निघतो. त्याबरोबर इकडे आता साई आणि रमा गाडीतून चाललेले असतात. रमा काहीच बोलत नसते, गप्प बसलेली असते. मग साई तिच्या आवडीचं गाणं गाडीत प्ले करतो. त्यावेळी मग रमा ही गप्पच बसून असते. रमा गाणंही ऐकत नसते, तिच्या मनात विचार सुरू असतात. त्याबरोबर मग साई आता मनातल्या मनात म्हणत असतो, रमा तुमचं हे शांत बसणं, तुमच्या मनातली ही शांतता मला सहन नाही होत आहे, मला त्रास होतो याच्यामुळे. आणि मग तो रमाला हाक मारतो, रमा रमा. त्याबरोबर रमा साईला म्हणते, साई तुम्ही एक काम करा, तुम्ही ना मला इथे सोडा रस्त्यात, आज मी शाळेत येत नाही आहे, मी जरा बाहेर जाणार आहे. त्यावर साई म्हणतो, रमा अहो असं अचानक कुठे जाणार आहात तुम्ही, आणि शाळेत येत नाही आहात म्हणजे नेमकं काय, कुठे चाललं आहे. हे बघा रमा, तुम्ही माझ्याशी बोलत जरी नसलात किंवा तुम्ही जरी शांत बसलेला असलात ना, तरी तुमच्या मनात जे वादळ आहे त्याचा आवाज मला इथपर्यंत येतो आहे, ते वादळ घोंगावतं आहे, ते मला कळतं आहे. काय सुरू आहे तुमच्या मनात, कुठे जाणार आहात तुम्ही. त्यावेळी मग रमा सांगू लागते, मी अक्षयला भेटायला जाणार आहे साई. साई म्हणतो का. त्यावेळी रमा म्हणते, कायमचा निरोप घ्यायला. साई म्हणतो, रमा मला कळत नाही आहे की हे काय बोलताय तुम्ही, नाही म्हणजे हे सगळं कशासाठी आणि काय गरज काय या सगळ्याची. रमा साईला म्हणते, साई मला एक गोष्ट सांगा, जर मी तुमच्या आयुष्यातनं तुम्हाला न सांगता न विचारता अचानक निघून गेले तर काय होईल, तुम्ही काय विचार कराल माझ्याबद्दल. त्यावर साई म्हणतो, मला तुमचा खूप राग येईल, मला वाईट वाटेल, मी पहिलं तर तुम्हाला खूप शोधेन आणि तुम्ही सापडल्यानंतर तुम्हाला जाब विचारेन. त्यावर रमा म्हणते, विचाराल ना तुम्ही मला जाब. मग तेच अक्षयच्या आयुष्यातून मी निघून गेली आहे साई. 7 वर्षांपूर्वीसुद्धा मी अक्षयच्या आयुष्यातून अशीच निघून आले होते, पण तेव्हासुद्धा मी अक्षयला हे सांगितलंच नव्हतं, म्हणजे मी तुमच्या आयुष्यातून निघून जाते असं. आणि या गोष्टीचं ना माझ्याही मनात कुठेतरी दुःख होतं, मलाही गिल्ट होतंच. म्हणूनच आणि आता मी पुन्हा तेच करत होते, त्यांना न सांगता निघून जात होते, म्हणून मी परत आली. आता मी त्यांच्यासमोर जाऊन उभी राहणार आहे, त्यांच्या डोळ्यात डोळे घालणार आहे आणि त्यांना सांगून टाकणार आहे एकदाचं की मी चालली आहे तुमच्या आयुष्यातनं कायमची. बास, मला ना आमच्या नात्याला डिस्क्लोजर द्यायचं आहे, आणि ते सुद्धा अगदी सहज, शांत आणि सोप्या पद्धतीने. ना कुठल्या पद्धतीचा कडवटपणा, ना कुठल्या पद्धतीचा वाद, ना भांडणं, काही नाही. अगदी
शांत आणि सोप्या पद्धतीने मला त्यांना डिस्क्लोजर द्यायचं आहे बास, म्हणून चालली आहे मी आज. त्याबरोबर साई म्हणत असतो, अहो पण रमा हे सगळं करायची काय गरज आहे? नाही म्हणजे या सर्व गोष्टींनी काय फरक पडतो? हे बघा, तुम्ही उगाच तिकडे जाऊन स्वतःच्या जीवाला त्रासच करून घेणार आहात. दॅट्स इट. त्यापेक्षा फार असं तिकडे दुसरं काहीही घडणार नाही आहे. कळतं आहे का तुम्हाला? हे सगळं करायची ना मुळात तुम्हाला काही गरजच नाही आहे. त्यावेळी रमा म्हणते, साई प्लीज, मी तुमच्याकडनं यावेळी तुमचं ओपिनियन नाही मागत आहे. तुम्ही मला नका सांगू, तुम्ही फक्त मला ड्रॉप करा, पुढे कसं जायचं ते मी बघते. तुमच्याकडनं एक मित्र म्हणून हीच अपेक्षा आहे मला. मग आता रमाने थेट अशा शब्दात बोलल्यावर साई म्हणतो, ठीक आहे, एक मित्र म्हणून तुम्हाला मदत करणं, तुमच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी कायम माझं कर्तव्य करत राहीन, त्यात काही हरकत नाहीच आहे. पण रमा, एक गोष्ट मला नीट विचारपूर्वक सांगा. मला सांगा, तुम्ही म्हणताय तसं, तुम्ही म्हणताय तितके शांतपणे अक्षयचा निरोप घेणं तुम्हाला जमणार आहे का? रमा म्हणते, जमवावं लागेल. तुमच्यासाठी, माझ्यासाठी, त्यांच्यासाठी, सगळ्यांसाठीच. तर दुसऱ्या बाजूला आता अक्षयकडे एक फुलवाली येते आणि ती त्याला म्हणते, दादा फुलं घ्या की, अहो लई चांगली फुलं आहेत, आणि तसं बी माझी बोनी व्हायची आहे. मग अक्षय म्हणतो, बरं ठीक आहे, आणि मग तो एक गुलाबाच्या फुलांचा बुके घेतो. तर इकडे आता रमा ही येते त्या ठिकाणी, तर ती मुलगी रमाला सुद्धा म्हणते, ताई फुलं घ्या की, अहो माझी बोनी झाली आत्ताच, चांगली चांगली ताजी ताजी फुलं आणल्यात, घ्या. पण रमा नको म्हणते. तर इकडे अक्षय हा रमाची वाट बघत उभा असतो की रमा कधी येईल, रमा कधी येईल. इतक्यात त्या ठिकाणी रमा आलेली असते. मग अक्षय म्हणतो, हाय गुड मॉर्निंग, हे घे, आणि मग तो रमाला फुलं देऊ करत असतो. आता अक्षयने फुलं देऊ केल्यावर रमा म्हणते, नको आहेत मला तुमच्याकडनं, आणि ती त्या फुलांना अक्षयकडे ढकलते आणि म्हणू लागते की विसरताय का तुम्ही, मी स्वरा नाही आहे किंवा तुमची होणारी बायकोही नाही आहे, कळलं? आणि आपण काही डेटवर जात नाही आहोत तर फुलं वगैरे द्यायला, समजलं? त्याबरोबर अक्षय म्हणतो, अगं ठीक आहे ना मग, पण असं कुठे कुणी सांगितलं आहे की होणाऱ्या बायकोला फुलं द्यायसाठी काहीतरी चांगलं ओकेशन लागतं आणि एक्स वाईफला फुलं देण्यासाठी म्हणजे तिला डेटवर न्यावं लागतं, असं काही नाही आहे. फुलं देण्यासाठी माणसाचं मन स्वच्छ, निर्मळ आणि निखंड असावं लागतं, आणि ते माझ्याकडे आहे, म्हणून मी तुला फुलं देऊ करतो आहे, हे घे. पण रमा म्हणते, मी नको आहे म्हटलेलं कळत नाही आहे का तुम्हाला, मला तुमच्याकडनं फुलं नको आहेत बास. त्यावेळी मग अक्षय म्हणतो, बरं राहिलं. रमा म्हणते, मी तुमच्याबरोबर महत्त्वाचं बोलायला आली. अक्षय म्हणतो, रमा अगं असं उभं उभं बोलणार आहोत का आपण, चल ये मस्तपैकी चहा वगैरे पिऊया आणि चहा पित बोलूया. एवढं छान वातावरण आहे, एवढं मस्त लोकेशन आहे, चहा तर झालाच पाहिजे, चल चल. आणि मग अक्षय रमाला खेचत खेचतच एका टपरीवर घेऊन येतो आणि त्या टपरीवर आल्याच्यानंतर मग तो लगेचच म्हणतो, दादा 2 मस्त भक्कड चहा द्या, आणि हो बिना साखरेचा. नाही म्हणजे मॅडमने सुद्धा साखर सोडली, माझ्या लक्षात आहे काय? त्याबरोबर मग आता चहावाले दादा मस्त चहा देऊ लागतात. अक्षय म्हणत असतो, आपण डेटवर नाही जाऊ शकत, पण कमीत कमी चहा तर एकत्र पिऊ शकतो, हो की नाही? त्यानंतर रमा आणि अक्षय दोघांच्या हातात 2 कप चहा असतो. तर इकडे आता लगेचच मुद्दामूनच अक्षय म्हणतो, काय दादा माझ्या कपात काहीतरी पडले, हे काय? त्याबरोबर लगेचच ते दादा म्हणतात, हो का साहेब, बरं ठीक आहे, मी एक काम करतो, तुम्हाला दुसरा चहा देतो. आता खरं तर अक्षयला रमाच्या कपातला चहा प्यायचा असतो ना, म्हणून तो हे असं काहीतरी बडबडतो. मग तो म्हणतो, बरं नको, जाऊ द्या, राहू द्या, मी मॅडमच्याच कपातनं चहा पितो. तसंही एकाच कपात चहा प्यायली ना की प्रेम वाढतं असं म्हणतात, मैत्री वाढते असं म्हणतात, म्हणून. आणि मग लगेचच तो रमाच्या हातातला तिचा कप घेतो आणि त्या कपाने छान चहा पितो आणि मग म्हणू लागतो, अरे वा, साखर नाही आहे चहात, पण तरीही चहा गोड लागतोय काय? त्याबरोबर मग रमाला राग येतो. रमा अक्षयला म्हणत असते, काय चाललं आहे तुमचं इथे? मी तुम्हाला सांगते, मला महत्त्वाचं बोलायचं आहे, मी महत्त्वाच्या कामासाठी, महत्त्वाच्या विचारण्यासाठी आले, आणि तुमचं मात्र काहीतरी वेगळंच सुरू आहे. तुम्हाच्याशी ना खरंच काही बोलण्यात अर्थच नाही आहे, मी उगाच आले इकडे असं आता होतं आहे मला, जाऊ दे मी जाते. एवढा विचार करून रमा तिकडनं जाऊ लागते. त्याबरोबर लगेचच आता अक्षय हा उठतो आणि ते चहावाल्याला म्हणतो, ओ भैया ये रखो, आणि मग तो रमाच्या पाठी पळत येतो. रमा 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 अगं थांब ना, रमा. पण रमा काही ऐकत नसते. रमा ही तशी पुढे पुढे चाललेलीच असते. ती अक्षयला म्हणते, काय करताय तुम्ही?
मी सांगितलं ना मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही आहे म्हणून. का उगाचच्या उगाच तुम्ही मला त्रास देताय, माझा पाठलाग करताय. अक्षय म्हणतो, अगं रमा काय झालं ते एकदा सांग तरी, तू एवढी का चिडली आहेस? रमा त्यावेळी रमा म्हणते, काय बोलू, मला काही एक बोलायचं नाही आहे, तुम्हाला काही समजून सांगण्यात काही अर्थच नाही आहे. अक्षय म्हणतो, मग ते सगळं सोड, तुझ्या मनात जे असेल ते बोल, का आली होतीस तू इकडे? त्यावर रमा म्हणते, काय बोलू मी, सांगा ना, काय बोलून उपयोग होणार आहे का? त्यावर अक्षय म्हणतो, रमा अगं काहीतरी कारण असेल ना तू इथे येण्यामागे, तुला तुझ्या मनातलं माझ्याशी बोलायचं असेल, मला सगळं सांगायचं असेल, काय बरोबर ना? त्यावर रमा म्हणत असते की तुम्हाला स्वरावरती प्रेम आहे ना, स्वरावर प्रेम करता ना तुम्ही? त्यावर अक्षय म्हणतो, हो खूप प्रेम करतो मी स्वरावर, म्हणजे मी अगदी अखंड बुडून गेलो आहे स्वराच्या प्रेमात. आणि हे मीच नाही आहे, घरचे सगळेच बोलतात, म्हणजे अगदी आई बाबा आरोही सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की मी स्वराच्या प्रेमात बुडालो आहे. आणि आता एक खरं सांगू का, एवढ्या वर्षांनंतर मला माझं प्रेम मिळालं आहे ना, तर आता मला प्रेम गमवायचं सुद्धा नाही आहे, मला असंच माझ्या प्रेमाबरोबर राहायचं आहे. पण रमा अगं सांग ना, तू काय बोलत होतीस? रमा म्हणते, काहीच नाही, समजलं. आणि मग ती तिकडनं जाऊ लागत असते. त्यावेळी अक्षय म्हणतो, रमा अगं असं काय करतेस? मला स्वरासाठी भेटवस्तू घ्यायला तू मदत करणार होतीस, कमीत कमी त्याचं काय करायचं ते तरी सांग. असं काहीही न सांगता न बोलता पुन्हा निघून कुठे चाललीस? त्यावेळी मग रमा ही अक्षयला म्हणत असते की स्वरावर प्रेम आहे ना खूप तुमचं? त्यावर अक्षय म्हणतो, अर्थात. त्यावर रमा म्हणते, मग स्वराच्या आवडीनिवडीसुद्धा तुम्हाला माहिती असतीलच की, मग त्या अकॉर्डिंग तुम्हाला जे हवं आहे ते गिफ्ट तुम्ही स्वरासाठी घेऊ शकता, समजलं? आणि मग रमा तिकडनं जात असते. त्यावेळी एका कोपऱ्याला बसलेली असलेली स्वरा एका मुलाबरोबरची रमाला दिसते. स्वरा त्या मुलाला म्हणत असते, सॉरी. आणि तो मुलगा हा मात्र तिच्याशी काहीच बोलत नसतो. स्वरा ही त्या मुलाबरोबर बोलतीये आणि खूप जवळ येऊन बोलतीये, ही गोष्ट रमा बघत असते. तर स्वरा ही त्या मुलाला म्हणत असते, अरे अशी सगळी गडबड सुरू आहे नाही म्हणून तुला भेटायला यायला जमत नाही. हो रे खरंच. त्यावेळी मग इकडे आता अक्षय हा रमाला म्हणतो, रमा काय झालं, तिथे तशी का उभी आहेस? त्याबरोबर इकडे स्वरा म्हणत असते, अरे तुला भेटायला यायची तर इच्छा खूप असते, पण काय करू, खरं तर मी आजही भेटायला येऊ शकणार नव्हते. आता घरी तरी कसं सांगणार ना तुला भेटायला जायचं आहे म्हणून, मग काय? त्यावेळी मग अक्षय हा पुन्हा रमाला विचारतो, रमा काय झालं, तू तिथे तशी का उभी आहेस? तर रमा ही आता इकडे स्वराकडे बघत असते. इतक्यात तीच फुलवाली मुलगी पुन्हा येते आणि स्वराला म्हणते, ताई अहो फुलं घ्या की, ताजी आहेत. त्याबरोबर लगेचच स्वरा म्हणते, असं म्हणतेस, बरं एक दे. आणि मग ती त्या फुलवाल्या मुलीकडनं एक गुलाब घेते आणि छानपैकी तो गुलाब आता ती त्या मुलाला देत असते. तो मुलगा गुलाब घेतो. त्यानंतर मग लगेचच स्वरा कान पकडते आणि त्याला म्हणते, बरं सॉरी, आणि पुन्हा माझ्याकडनं असं नाही होणार. मग तर झालं. तर दुसऱ्या बाजूला आता तारा आणि इरावती ह्या दोघीजणी चाललेल्या असतात. तर तारा म्हणत असते, ग्रॅनी अगं काय चाललं आहे आपलं, आणि हे कुठे चाललो आपण? काय गरज आहे आपल्याला त्या स्वराच्या मागे मागे जाऊन तिला ट्रेस करायची? ती कुठे, त्याच्याशी काय फरक पडतो, उगाच आपण टॅन होतोय. त्यावर लगेचच आत्या म्हणू लागते की नाही, आपण टॅन नाही होत आहोत, उलट आपण काहीतरी महत्त्वाचं कामाचं आपल्याला मिळतं आहे का हे शोधतोय. आणि त्या स्वराचा फोन हॅक करून आपण काहीही नाही मिळवू शकत, कारण का त्या शशीदादाने आणि त्या अक्षयने तिला आधीच सावध केलेलं असणार आणि तिला सांगितलेलं असणार की तू फार कुणाशी बोलू नको, फार कुणाला मेसेज वगैरे करू नको. त्याबरोबर ती म्हणत असते की अगं पण आपल्याला ती सापडत नाही आहे ना. त्याबरोबर लगेचच आता इकडे इरावती म्हणते, पण आपल्याला तिला शोधावं तर लागेलच ना. त्याबरोबर पुढे इरावती म्हणत असते, मला पक्की खात्री आहे ती स्वरा एवढी घरातून निघायला उतावळी झाली होती ना, म्हणजे नक्कीच काहीतरी गोडबंगाल आहे, काहीतरी गडबड आहेच, आणि म्हणूनच आपण तिला शोधायला निघालो आहे. त्याबरोबर इकडे लगेचच तारा म्हणते, ग्रानी हे बघ इथलंच लोकेशन दिसतंय जवळचं. त्याबरोबर ती पुढे विचारते, मग जायचं का आपण आता तिकडे? त्याबरोबर इरावती म्हणते, अगं जायचं म्हणजे? अर्थात ऑफकोर्स जायचंच, चल बघूया
आता ह्या स्वराच्या नाटकावरचा पडदा ना कायमचा उठवायला हवा आपण. चल चल. आणि मग त्या दोघीजणी पुढे जाणार इतक्यात त्या ठिकाणी शशिकांत मुकादम येतात. शशिकांत मुकादमांना बघून तारा आणि इरावती दोघीही घाबरतात. तर आता शशिकांत मुकादम म्हणतात, अरे वा, काय निव्वळ योगायोग आहे. नाही म्हणजे तुम्हीही टाईमपास करायला घराबाहेर पडला असाल आणि मीही. त्याबरोबर इरावती म्हणते, नाही, आम्ही टाईमपाससाठी घराबाहेर पडलेलो नाही आहोत. आमचं एक काम आहे आणि म्हणून आम्ही कामासाठीच घराबाहेर पडलो. समजलं तुम्हाला? त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, काय कामासाठी? आणि तुम्ही दोघी सोबत बाहेर पडलाय? त्यावर इरावती म्हणते, का आम्ही सोबत एखाद्या कामासाठी बाहेर जाऊ शकत नाही का? हे बघ दादा, बाजूला हो. आमचं काम महत्त्वाचं आहे. उगाचच्या उगाच आम्हाला रोखून धरू नको. आम्हाला जाऊ दे. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, अगं जर काम असेल तर मला पण सांग ना, मी पण करतो काम. त्याबरोबर पुढे आता इरावती म्हणते की काही गरज नाही, आमचं काम आम्ही दोघीजणी करून घेऊ. बायकांचं काम आहे, जाऊ दे मला दादा. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, अगं असं काय करतेस? बायका ओळखण्यात मी किती एक्सपर्ट आहे हे काय तुला माहीत नाही आहे का? म्हणून म्हणतोय, घेऊन जा ना मला पण, होईल की तुझं काम. त्याबरोबर लगेचच पुढे इरावती म्हणते की हे बघ, तुझ्या मदतीची गरज आम्हाला नाही लागणार. एवढा बायकांना ओळखणारा पुरुष नकोच आहे आम्हाला. त्याबरोबर लगेचच इकडे पुढे तारा म्हणू लागते की ग्रामी, मला ना जरा माझ्या मैत्रिणीकडनं नोट्स आणायचे आहेत. मी आले. आणि ती तिकडनं चाललेली असते. त्याबरोबर आता शशिकांत मुकादम म्हणतात, थांब, तुम्हाला काय वाटलं गं तारा? मला काय तुमचं काय चाललं आहे ते कळत नाही का? आता तुम्ही स्वराच्याच मागे चाललाय ना, तिला पकडून. कशी ती खोटी आहे, ती कुठे गेली आहे, हे सगळं शोधण्यासाठी. हां, तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही आहे का? तुम्ही त्या स्वराच्याच मागे लागलाय काय, बरोबर ना? हां. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणत असतात, का मुळात लागलाय का तुम्ही तिच्या मागे? तुम्हाला किती वेळा सांगितलं? त्याबरोबर मग मात्र आता लगेचच तारा म्हणते, ग्रामी मी आलेच हा. आणि मग ती तिकडनं निघून जाते. शशिकांत मुकादमांसमोर आता इकडे एकटी इरावतीच उरते. तर इकडे आता रमा ही रस्त्याने चाललेली असते आणि अचानक तिला एकत्र बसलेली स्वरा आणि तो मुलगा दिसतात. रमा विचार करते, बाप रे, याचा अर्थ स्वरा यांच्याबरोबर खोटं बोलतीये, यांना फसवतीये. नाही, कुठल्याही परिस्थितीत हे यांना कळता कामा नये. मग रमा मुद्दामून अक्षयकडे जाते. अक्षयची पाठ फिरवते आणि अक्षयला मिठी मारते. अक्षय विचार करतो की अरे, रमाला असं अचानक काय झालं? तिने येऊन मला मिठी का मारली? तर इकडे रमा मनातल्या मनात म्हणत असते, काहीही झालं तरी अक्षयला स्वराच्या खोटारडेपणाबद्दल कळायला नको, नाहीतर ते पूर्णपणे तुटून जातील, त्यांना त्रास होईल. सॉरी अक्षय, मी तुमच्याशी खोटं वागते, पण त्यांना झालेला त्रास मला नाही बघवणार. तर इकडे अक्षय मनात म्हणतो, रमाच्याही मनात याचा अर्थ अजून मीच आहे, म्हणूनच तर रमाने मला मिठी मारली आहे ना. त्याबरोबर इकडे स्वरा आणि तो मुलगा दोघंजणं निघून जातात. त्याबरोबर इकडे अक्षय हा मात्र रमाला अगदी मनसोक्त मनापासून भरघोस मिठी मारत असतो आणि अचानकच रमा अक्षयच्या मिठीतून बाहेर येते. अक्षय म्हणतो, रमा काय गं, काय झालं? अशी अचानक मिठी वगैरे मारलीस? तुला काही बोलायचं आहे का? बोल ना, तुला काय बोलायचं आहे? रमा म्हणते, सॉरी, पण मला आत्ता काहीच नाही बोलायचं, आपण नंतर बोलूया. हां, मी नंतर बोलते तुमच्याशी. आणि मग आता रमा ही तिकडनं जाऊ लागते. अक्षयला कळतच नाही की नेमकं हे रमाचं काय चाललं आहे. तो अक्षय रमाला म्हणू लागतो, रमा अगं काय सुरू आहे हे सगळं, थांब ना. तर रमा म्हणते, मी म्हटले ना आपण नंतर बोलूया म्हणून, मी आले. आणि ती तिकडनं जाते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी रमा ही अक्षयच्या घरी येते आणि आई आजी आणि शशिकांत मुकादमांना स्वराचं बाहेर अफेअर आहे असं सांगते. हे ऐकून आता त्या दोघांनाही खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. तर इकडे रमा ही आता ठरवते की स्वरा काहीही झालं तरी मी आता तुझा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणणारच, कारण प्रश्न यांच्या आयुष्याचा आहे. तर इकडे शशिकांत मुकादम अक्षयकडे येतात आणि अक्षयला सांगतात, अरे स्वराचं बाहेर अफेअर आहे हे रमाला कळालं. आता जर रमा आणि स्वरा एकत्र भेटल्या तर स्वरा रमाला सगळं सत्य सांगेल आणि मग झालं आपल्या प्लॅनचं लांब सत्य. अक्षय म्हणतो, नाही, असं आपण होऊ द्यायचं नाही. रमाने स्वराला गाठण्या अगोदर आपणच स्वराला गाठायचं आणि सगळं आपल्या पद्धतीने सांगायचं, कळलं ना. त्यावर लगेचच शशिकांत मुकादम होकार देतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.